रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून जुहिली महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज सूचक विघ्नेश विजय माळी यांनी मागे घेतला। त्यावेळी महाड येथून युवा शिवसैनिक विकास भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली। जुही दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुही दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला। माळी या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते स्वतः या ठिकाणी सूचक होते। विघ्नेश माळी त्यांनी अर्ज सूचकाने मागे घेतला। हां, पण त्या गैरहजर अशी अपेक्षा की येतील त्या येण्यामागचं काही कारण? आता मी त्यांचा भाऊच आहे ना, मी त्यांचा भाऊच आहे, तोही देखील भाऊ आहे आणि ती आली नाही आली तरी आम्ही भाऊ या ठिकाणी तिचा गड या ठिकाणी सांभाळतो। पण एकीकडे असं म्हटलं जात होतं की आमचा वाद हा तटकरेंशी आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। मग हे अचानक शक्य कसं काय झालं किंवा काय सांगाल एकंदर? आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आपल्या सर्वांना माहिती असेल की शिंदेसाहेबांनी लोकसभेच्या वेळेलाही देखील प्रामाणिकपणे सांगितलं होतं की सुनील तटकरे साहेबांचं आपल्याला काम करायचं आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपल्या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे। आणि त्यावेळेला देखील आदरणीय महेंद्रशेठ दळवी असतील, योगेशदादा कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, रविशेठ पाटील असतील, हे सर्वच मंडळी आपलं स्वतःचा या ठिकाणी अनमोल वेळ खर्च करून तटकरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणलं। आणि वाद काय अशातला भाग नाही आहे, ठीक आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी चढउतार होत असतो। आणि काही गोष्टी काल आम्ही बसल्यानंतर आमचे पक्ष नेतृत्व असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सर्वच फक्त त्या बैठकीला पक्षाच्या मिटिंगला सर्वच शिवसेनेचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित आणि त्यामध्ये एक तोडगा निघाला आणि त्या तोडग्यावरती आजही या ठिकाणी माघार घ्यायचं ठरलं। तोडगा निघाला का किंवा नाही, पालकमंत्रीचा आदेश आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी घेणार आहेत, आदरणीय फडणवीस साहेब घेणार आहेत, सुनित्रा काकी या ठिकाणी निर्णय घेणार आहेत आणि त्याचा निर्णय आपल्याला समजेलच। आम्ही खरं तर बाळासाहेबांचे पाईक आहोत, शिंदेसाहेबांचे पाईक आहोत। डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः या ठिकाणी काम करतो आहे आणि त्यांनी एकदा आदेश दिला की त्या आदेशाचं पालन करणं मी असेल, दळवी साहेब असेल, आम्ही सर्वच लोक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करत असतो। परंतु आता ठीक आहे, काही गोष्टी राजकारणात होत असतात आणि त्याच्या माध्यमातून आज हे घडलेलं आहे। नाही, पण एकंदरीत एवढे टोकाला गेलेला वाद होता, याच्यामध्ये अशा तुम्ही भूमिका बदलत राहिल्यामुळे किंवा पक्षाचं हित सांभाळताना कार्यकर्त्याचं कुठेतरी खच्चीकरण होतं असं वाटत नाही? नाही, कार्यकर्त्याचं खच्चीकरण होणं आता कार्यकर्त्यांना तर आम्हाला सांभाळावंच लागणार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी कधी करू नये, परंतु ज्या वेळेला राजकारणातल्या काही गोष्टी त्या दिशेने घडामोडी घेत असतात त्यावेळेला त्या पद्धतीने तसं पाऊल आपल्याला योग्य वेळेला उचलावं लागतं आणि म्हणून आज ही योग्य वेळ आली आहे। पण अशी काय वेळ आली की सूचकाला या ठिकाणी अर्ज मागे घ्यावा लागला? नाही, तिची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि म्हणून तिने सह्या देऊन आमच्या मालीला या ठिकाणी पाठवलं। तोही देखील माझा सहकारी जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत या ठिकाणी काम करतो। पण आता ह्या साऱ्या घडामोडीवर भरतशेठ गोगावलेंचा रायगडचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायचं नाही, आता ते आपल्याला समजलं, मी कसं बोलणार त्यावरती। ते आदरणीय आमचे कोकणाचे नेते उदय सामंत साहेब असतील, शिंदेसाहेब असतील, डॉक्टर साहेब असतील, सगळेच लोक आपल्याला सांगतील। पण या साऱ्या घडामोडी उदय सामंतांची भूमिका महत्त्वाची आहे असं म्हणतात? नाही, असं काही नाही आहे। उदय सामंत साहेबांना जे पक्ष नेतृत्वाने जो आदेश दिला त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं, म्हणून ते परवा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायलाही देखील आले। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार आले। आम्हालाही देखील तटकरे साहेबांनी स्वतः फोन केला होता की उमेदवारी अर्ज आम्ही अनिकेतचा भरतोय, तर तुम्ही दोघांनी या ठिकाणी या, परंतु मंत्री महोदयांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही दोघंही या ठिकाणी येऊ शकलो नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।